बांगलादेशमध्ये मागच्या महिन्या 2 महिन्याच्या काळामध्ये जवळपास 2000 हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 69 मंदिरावर हल्ला झालेला आहे, हल्ले झालेले आहेत, तोडफोड करण्यात आलेली आहे. जवळपास 50,000 व्यक्ती याच्यातून बाधित आहेत. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे सातत्यानं हिंदूवरील कुठलाही अत्याचार या देशातला नव्हे तर जगातला कधी सहन करत नव्हते. त्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेना या हिंदूवरील अन्याय अत्याचार माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कुठेही सहन करणार नाही अशी भूमिका आमची आहे. एकीकडे फक्त देशाच्या पंतप्रधान बांगलादेशच्या शेख हसीना यांचं संरक्षण सरकार करतंय, पण बांगलादेशमधलं अनेक हिंदू आज असुरक्षित आहे. असं असताना मागच्या काळामध्ये जो CII कायदा आला होता हा कोणासाठी होता? जे बांगलादेशी असेल, पाकिस्तानी असेल, अफगाणचे असेल, इथले हिंदू होते यांच्या सुरक्षिततेसाठी होता. आणि असं असताना आज केंद्र सरकार याच्यावर मूग गिळून गप्प आहे. आज इस्कॉनच्या अनेक लोकांवर हल्ले होत आहेत. चांगले इस्कॉन ही संघटना काही दहशतवादी नाही, ही मानवतावादी आहे. जगामध्ये हिचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणावर. असं असताना केंद्र सरकारने मागच्या 2-3 महिन्याच्या काळात कोणतीही भूमिका बांगलादेशच्या घटनेविषयी व्यक्त केलेली नाही. बांगलादेशशी आपला मोठा व्यापार चालू आहे. बांगलादेशचा सगळ्यात जास्त आयात या हिंदुस्थानात होते. बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू या ठिकाणी क्रिकेट खेळायला येतात. मला वाटतं केंद्र सरकारने बांगलादेशवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली पाहिजे. क्रिकेट सुद्धा कोणताही खेळायचे बांगलादेशी खेळाडू इथं आले नाही पाहिजे. आणि मला असं वाटतं ताबडतोब जर पावलं नाही उचलले तर बांगलादेशी जो व्यापार आहे त्या व्यापारावर जो माल या हिंदुस्थानात येतो त्याच्यावर बहिष्काराची भूमिका घेतली जावी अशा प्रकारची भूमिका शिवसेना ठेवेल. या बांगलादेशमध्ये तिरंगा झेंडा खाली तुडवला जातोय, तिरंगा झेंड्यावर लोक चालतात. इतका अपमान देशाचा या तिरंगा राष्ट्रध्वजाचा केला जात असताना भारताचं सरकार, केंद्र सरकार, मोदी सरकार कोणती भूमिका घेत नाही. म्हणून शिवसेनेनं या हिंदुस्थानात पहिल्यांदा आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेची भूमिका आहेच. मधल्या काळामध्ये अनेक जसे पावसाच्या छत्र्या वळतात इलेक्शनच्या आधी अनेक लोकांनी बांगलादेशील हिंदूंच्या विषयी मोर्चे काढले. निवडणुका झाल्यावर लोक झोपलेले आहेत का? निवडणुकाच्या आधी राजकारण करण्यासाठी बांगलादेशाच्या संरक्षणासाठी या हिंदुस्थानात त्यावेळेस मोर्चे काढले गेले. आता निवडणुका झाल्यानंतर या राज्यातली या देशातली जनता किंवा ज्या संघटना विशेषतः भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये पुढाकार घेत होती. मला वाटतं फक्त निवडणुका आल्या की हिंदुत्व आणि निवडणुका केल्या की हिंदुत्व विसरणं. शिवसेना सातत्यानं मग काश्मीरमधील पंडित असतील, नाही तर पाकिस्तानमधील हिंदू असतील आणि बांगलादेशमधील हिंदू असतील, यांच्या सगळ्यांच्या विषयी शिवसेनेनं सातत्यानं सकारात्मक भूमिका घेतलेल्या आहे. जर हे झालं नाही तर या देशामध्ये जेवढे बांगलादेशी आलेले आहेत यांना शोधून वापस बांगलादेशला पाठवलं पाहिजे, ही सुद्धा भूमिका घेतली पाहिजे. शिवसेना पुन्हा आता हिंदुत्वाकडे वळेल का? ज्याबद्दल शिवसेना हिंदुत्वाकडे वळायचं नाही. शिवसेना हिंदुत्ववादीच आहे. तुम्हाला माहिती नसेल, शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकवण्याची गरज नाही. हिंदुत्वाकडे वळणं वगैरे नाही. शिवसेना आणि हिंदुत्व एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुम्ही जी आता मागणी केली की बांगलादेशींना परत बांगलादेशमध्ये पाठवा, या तुमच्या मागणीला तुमचं महाविकास आघाडी पक्ष, मला असं वाटतं महाविकास हे शिवसेनेचं आंदोलन आहे, ही शिवसेनेची भूमिका आहे. मोहन भागवतांचं एक विधान आलंय, मी देखील 4 मुलं पैदा करा हिंदू धर्मियांना सांगितलं. मग आपण आता बांगलादेशचं आंदोलन आहे त्याच्याविषयी बोलू. हे आंदोलन शिवसेनेने हाती घेतलेलं आहे. हे आंदोलन मला असं वाटतं महाराष्ट्रात नव्हे तर ऑटोमॅटिक आता हे आंदोलनाचा वनवा या देशभरात जाईल. पुढचं दिशा काय असणार आहे आंदोलनाची? बिलकुल आता सुरुवात केली, याची काय काय दखल घेतली जाते आपण पाहूया. नंतर याच्यानंतर पूर्ण राज्य पातळीवर कशा पद्धतीनं आंदोलन करायचं त्याची पावलं शिवसेना उचलेल. भाजपच्या निवडणुकीतील गटेके आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने हिंदुत्व वोटिंग केलंय त्यानंतर आता शिवसेना पुन्हा हिंदुत्वाकडे असते. मला असं वाटतं याच्याविषयी मी उत्तर दिलं. पुन्हा शब्द वापरण्याची गरज नाही. शिवसेना आणि हिंदुत्व वेगळ्या बाजूने येतच. ओके, मानवतावादी अरे बांगलादेशी हिंदूवरील हल्ले, बांगलादेशी हिंदूवरील हल्ले, अरे हिंदूवरील अत्याचार
भ्रष्टाचार गप्प बसून बघणाऱ्या केंद्र सरकारचा